श्रेया, हा बोल. काय खाणार? चिकन बिर्याणी. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र कनिक्ष आणि कनिक्ष बाईट्स या कुकिंग चॅनल मध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत अवघ्या 10 मिनिटात कुकर मध्ये होणारी झटपट बिर्याणी. रेसिपी सुरू करण्याच्या आधी माझी तुम्हाला एक विनंती आहे, जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला अजिबातच विसरू नका, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. साहित्यासाठी 2 वाटी तांदूळ घेतलेले आहेत, जे स्वच्छ धुवून ठेवलेले आहेत. 4 ते 5 मोठ्या साईजचे कांदे आपण बारीक चिरून घेतलेले आहेत, असे लांब लांब तुम्ही बघू शकता. त्यानंतर आपण अर्धी वाटी दही घेतलेली आहे. त्यानंतर आपण 1 वाटी भर कोथिंबीर घेतलेली आहे. आलं आणि लसणाची पेस्ट घेतलेली आहे. 2 मोठे टमाटे आपण कट करून घेतलेले आहेत. आणि त्यानंतर खडे मसाले बघूयात. त्यात आपण मिरी, लवंग, स्टार फूल, मोठी इलायची, जावित्री, दालचिनी, लाल मिरच्या आणि तमालपत्र घेतलेलं आहे. आणि इथे शेवटला तुम्ही चिकन बघू शकता, आपण चिकन घेतलेलं आहे. आता आपण रेसिपी सुरू करूयात. एक कुकर घेतलेला आहे. कुकर मध्ये तेल टाकलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर जिरे टाकलेले आहेत. जिरे थोडे तडतडले, त्यात आपण खडे मसाले टाकून घेऊयात. खडे मसाले टाकल्यानंतर आपण चिरलेले पूर्ण कांदे टाकून घ्यायचे आहेत आणि कांद्याला फ्राय करून घ्यायचं आहे. कांदे गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर त्यात आपण आलं आणि लसणाची पेस्ट टाकून हे मिश्रण एकजीव करून घेऊयात, जेणेकरून लसणाचा आणि आल्याचा कच्चा असा स्वाद येणार नाही. आता तुम्ही बघू शकता आपल्या आल्या लसणाचा जो कच्चा वास होता तो पूर्णपणे निघून गेलेला आहे. कांदे सुद्धा जरा ब्राऊन झालेले आहेत. आता या स्टेजला आपण यामध्ये चिकन टाकून ते मस्त 5 ते 6 मिनिटं चांगलं हलवून घेऊयात. आणि त्यानंतर यामध्ये आपण 2 चमचे हळद टाकून घेऊयात. हळदीचा कच्चा वास गेल्यानंतर या स्टेजला आपण यामध्ये 4 ते 5 मोठे चमचे लाल तिखट टाकून घेऊयात. आता मित्रांनो, हे लाल तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता. तुम्हाला जास्त तिखट खायला आवडत असेल तर तुम्ही जास्त करू शकता, आणि तुम्हाला जास्त तिखट खायला नको असेल तर तुम्ही कमी लाल तिखट टाकू शकता. आणि हे लाल तिखट टाकल्यानंतर आपण मस्त आपल्या चिकनला फ्राय करून घ्यायचं आहे, जेणेकरून लाल तिखट मसाला कच्चा नाही राहिला पाहिजे. आता यात आपण बिर्याणी मसाला टाकून घेऊयात. आपण बिर्याणी मसाला साधारणपणे 2 चमचे टाकूयात. सर्व मसाले टाकल्यानंतर यात आपण अर्धी वाटी दही टाकून मिश्रण पुन्हा एकजीव करून घेऊयात. मित्रांनो, तुम्ही बघू शकता चिकन किती छान दिसतंय. मसालेही आपले छान कोटिंग झालेले आहेत. आता यावेळेस आपण टोमॅटो टाकून घेऊयात. टोमॅटो शिजल्यानंतर आता यात आपण आपले धुतलेले तांदूळ टाकून घेऊयात आणि सर्व मिश्रण एकजीव करून घेऊयात. आता यात आपण 3 ग्लास पाणी टाकून घेऊयात. आता यात आपण गरम मसाला टाकून घेऊयात. गरम मसाल्यानंतर आपण जी चिरलेली कोथिंबीर होती ती कोथिंबीर आपण यामध्ये टाकून घेऊयात. आता आपल्या कुकरला आपण झाकण लावून घेऊयात आणि मीडियम गॅसवरती 3 शिट्या आपल्याला आपल्या कुकरला द्यायच्या, जेणेकरून आपली बिर्याणी मस्त कुक होईल. आणि तुम्ही आता बघू शकता कुकरचं झाकण उघडल्यावरती किती छान बिर्याणी दिसतीये. एक भाताचा कण आपला मोकळा झालेला आहे, कुठेही भात चिपकलेलं नाहीये. भात आपला पूर्ण मस्त शिजलेला आहे आणि चिकन सुद्धा मस्त शिजलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता आपली बिर्याणी आपण मस्त प्लेट मध्ये काढून घेणार आहोत. आणि तुम्ही प्लेट मध्ये सुद्धा बघू शकता आपली बिर्याणी किती छान दिसतीये. वा, जबरदस्त. मित्रांनो, तुम्ही बॅचलर असाल, हॉस्टेलमध्ये राहत असाल तर ही बिर्याणी तुम्ही 10 मिनिटात झटपट बनवू शकता.
आणि जर तुम्हाला कधी छोटी मोठी भूक लागली असेल तरी तुम्ही ही बिर्याणी बनवून ट्राय करू शकता. ही बिर्याणी तुम्हाला कशी वाटली प्लीज मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि एक लाईक करायला विसरू नका. आणि तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला तर अजिबातच विसरू नका. धन्यवाद. वाव.